लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षण असतो, पण एका घटनेने लग्नाच्या पवित्र बंधनाला काळीमा फासलाय। लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने घडलेला खळबळजनक कट पोलिसांनी उघडकीस आणलेला। नेमकं काय घडलं आणि हे प्रकरण काय आहे, सविस्तर पाहूयात। लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवरीचा प्रताप, लग्नाच्या नावावर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, वाशिम पोलिसांची बेधडक कारवाई। नवरदेवासाठी स्वप्नवत ठरलेलं लग्न निर्विघ्न पार पडलं। नवरदेवाला सुंदर नवरीही मिळाली, मात्र लग्न झाल्यावर जे घडलं त्याने संपूर्ण वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी घरातील दागिने आणि रोकड घेऊन फरार झाली। वाशिमच्या रिसोडमध्ये हा सर्व प्रकार घडला असून रिसोड पोलिसांनी जेव्हा याचा तपास सुरू केला तेव्हा एक वेगळंच प्रकरण समोर आलं। या चोरी प्रकरणात एकट्या नवरीचा हात नसून तब्बल 4 जणांच्या टोळीकडून हा संपूर्ण कट रचण्यात आला होता। या टोळीत 3 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश असून पोलिसांनी या टोळीचा भांडाफोड करत या चौघांनाही अटक केली आहे। अनमॅरिड मुलांना ओळख करून ते त्यांची फसवणुकीच्या उद्देशाने मुलगी दाखवून प्रॉपर लग्न करतात आणि प्रॉपरली त्यांना असं म्हणजे गेस्ट बोलवतात, प्रॉपर लग्नचे पूरक करतात आणि नंतर दागिनी किंवा पैसे असं घेतले जातात आणि नंतर तो त्या दिवशी रात्री पडून जातात। 4 लोक आम्ही अरेस्ट केलेले आहे, याच्यापैकी 3 लेडीज आणि 1 जेंट्स आहे। या टोळीने फक्त वाशिमच नाही तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक कुटुंबांना लग्नाच्या नावाखाली फसवल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आलाय। लग्नासारख्या पवित्र नात्याचा वापर करून ठगबाजी करणाऱ्या या टोळीमुळे समाजातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। रिसोड पोलिसांच्या या कारवाईनंतर मात्र फसवणुकीच्या टोळीला चांगलाच लगाम बसलाय। लग्न या पवित्र सोहळ्याचं रूपांतर ठगबाजीच्या कटात झाल्यानं समाज हादरून गेला आहे। रिसोड पोलिसांच्या या कारवाईनंतर अन्यायाला आळा बसला असला तरी अशा प्रकारच्या लग्न व्यवहारात सावध राहणं हीच खरी काळाची गरज आहे। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।